नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. आजच्या ॲनालायझरच्या भागामध्ये काही विषयांची उजळणी आपण करणार आहोत. उजळणी करताना काही नवे त्यातले संदर्भ जे जोडले गेलेले आहेत तेही मला तुम्हाला सांगायचं आहे. उजळणी यासाठी करायची आहे की या प्रकरणात काय होत आहे आणि कुठल्या स्तरावरती प्रकरणं आहेत याची माहिती तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. प्रकरणं आपली नेहमीचीच आहेत. अनिल परब, अनिल देशमुख, संजय राऊत या तीन प्रकरणामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत आणि त्याच घडामोडी आपल्यासमोर येणं आवश्यक आहे. संजय राऊतांच्या प्रकरणामध्ये म्हणजे पहिल्यांदा आपण संजय राऊतांचं प्रकरण घेऊया. संजय राऊतांचं प्रकरण कोणतं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. विस्मरणशक्ती आपली इतकी मोठी झाली आहे की आजकाल लक्षात राहणं कठीण झालं आहे. त्याची दोन कारणं आहेत. काय काय लक्षात ठेवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि दुसरा, एक लक्षात ठेवू तर दुसरं नवीन काहीतरी लचांड येत आहे आणि त्याच्यावरच चर्चा होती आहे. पण मागचं लचांड मात्र मागे पडतं आहे. पुढच्याची चर्चा जास्त होती आहे. म्हणजे एकाड एक अशी प्रकरणं येत राहतात. पण या मागच्या लचांडात काही नवीन गोष्टी घडत असतात. त्या घडलेल्या गोष्टी माध्यमं आपल्यासमोर आणत नाहीत, कारण माध्यमांना ते आणावं वाटत नाही. माध्यमांचे लाडके आहेत ही सगळी मंडळी, त्यांना ते आणावं वाटत नाही. म्हणून आपण काही ज्या गोष्टी प्रकर्षाने समोर आणल्या पाहिजेत त्या तुमच्या समोर आणतोय. संजय राऊतांचं प्रकरण कोणतं प्रश्न तुम्हाला पडला असेल. स्वप्ना पाटकर यांचं प्रकरण. स्वप्ना पाटकर यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती या सगळ्यांना पत्र लिहून संजय राऊतांच्या विषयात आरोप केला होता. स्वप्ना पाटकर यांच्या प्रकरणात मी फारसा जात यासाठी नाही आहे की स्वप्ना पाटकर यांचं प्रकरण हे पारिवारिक संबंधातलं प्रकरण होतं. ते संजय राऊतांचे आणि स्वप्ना पाटकरांचे पारिवारिक संबंध होते. आता हे पारिवारिक संबंध होते कसे सिद्ध होत आहे तेही तुम्हाला कळतो. आणि पण या पारिवारिक संबंधावर आपण फारसं काही बोलू नये. भ्रष्टाचार या विषयामध्ये नक्की बोलावं, राजकीय भ्रष्टाचार या विषयामध्ये नक्की बोलावं, आर्थिक भ्रष्टाचाराच्या विषयामध्ये नक्की बोलावं, पण पारिवारिक संबंधावर बोलू नये. व्यक्तिगत आयुष्यावर कुणाच्या टीका टिप्पणी करू नये. संजय राऊतांचे स्वप्ना पाटकर यांच्यासोबत सुरुवातीच्या काळामध्ये 12-13 वर्षापूर्वी, एक तपापूर्वी पारिवारिक संबंध होते. इतके की दोघांच्या म्हणजे स्वप्ना पाटकर आणि संजय राऊतांच्या पत्नी या दोघींच्या नावावर संयुक्तपणे अलिबागमध्ये एक प्रॉपर्टी सुद्धा विकत घेतली होती. लोक 10 प्लॉट 20 प्लॉट काय बोलायचं ते बोलतात, पण शपथपत्रामध्ये मात्र एक प्रॉपर्टी विकत घेतल्याची नोंद संजय राऊतांच्या शपथपत्रामध्ये तशी नोंद केलेली आहे. त्यामुळं पत्नीच्या आणि स्वप्ना पाटकर आणि राऊतांच्या पत्नी यांच्या नावावर जर एकत्रित प्रॉपर्टी विकत घेतली गेली असेल तर त्यांचे संबंध घरगुती होते, पारिवारिक होते, हे मान्य करावं लागेल. त्यामुळे त्या विषयावर आपण फारशी चर्चा करू नये. पण पाटकरांच्या सोबत एक मोठा प्लॉट राऊत आपल्या पत्नीसह विकत घेतात. आता ही बाब फारशी गंभीर नाही आहे. त्यासोबत याच काळात घडत असलेल्या PMC बँकेच्या घोटाळ्यातला आरोपी राकेश वाधवान, ज्याचा निकटवर्तीय प्रवीण राऊत, जी पत्नी राऊतांना म्हणजे राऊतांच्या पत्नीला माधुरी राऊत, राऊतांच्या पत्नींना म्हणजे संजय राऊतांच्या पत्नींना काही लाख रुपये देते. इथे ईडीची चौकशी सुरू होते. आता ईडीला अपेक्षित काय होतं की ईडीचे प्रश्न काय होते, हा जो 55 लाखाचा व्यवहार कंपनी टू इंडिव्हिज्युअल झालेला आहे, म्हणजे एका कंपनीकडून इंडिव्हिज्युअल व्यक्तीकडे गेलेला आहे, तो कसा काय झाला, त्याला काही व्याज आकारलं गेलं होतं का, त्याची परतफेड कशी झालेली आहे, असे सगळे प्रश्न ईडीने विचारले. आता पुढे असं म्हणतात की संजय राऊतांच्या पत्नीने ते पैसे परत केलेले आहेत. पण प्रवीण राऊत हा वाधवान प्रकरणातला आरोपी होता हे देखील स्पष्टपणे मान्य करावं लागेल. संशयित होता हे देखील मान्य करावं लागेल. आता राऊतांनी पैसे परत केले असतील तर न्यायालय परत केल्यामुळं राऊतांना सोडणार आहे. म्हणजे जाऊ द्यावं, हजारो करोडचा घोटाळा आहे, त्यात 55 कोटी रुपयाचा विषय कुठे करायचा असं म्हणून न्यायालय सोडणार आहे की परत केले म्हणून काय झालं, घोटाळा तर झाला आहेच, पैसे तर ट्रान्सफर झालेतच असं म्हणून पकडणार आहे. यावर बऱ्याच गोष्टी तपास यंत्रणा आणि न्यायालय या दोन्हीच्या वरती पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. काय होतंय माहीत नाही, पण पैसे परत झालेले आहेत. ज्या प्रॉपर्टीची ज्या कर्जाची नोंद शपथपत्रात आहे, वैधरित्या आहे अशी ती कर्ज आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता न्यायालयाच्या निकालावर राऊतांच्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. प्रकरण पुढचं अनिल परब यांचं. आता बघा, या दोन्ही प्रकरणात एक साम्य तुम्हाला दिसेल. ते साम्य असं आहे की अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर
अलिबाग तालुक्यातल्या समुद्र किनाऱ्यावर प्लॉट विकत घेण्यासाठीचाच हा व्यवहार होता. आता या अनिल परबांचा देखील रिसॉर्टचा धंदा चालावा यासाठी त्यांनी त्याच जिल्ह्यामध्ये प्लॉट विकत घेतलेला आहे, म्हणजे बाजूच्या जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे, त्या जिल्ह्यामध्ये प्लॉट विकत घेतलेला आहे. आणि हाच प्लॉट अनिल परब यांच्यासाठी, हाच रिसॉर्ट अनिल परब यांच्यासाठी अडचणीचा ठरलेला आहे. किरीट सोमय्या यांनी हा विषय खूप मोठ्या प्रमाणावर लावून धरला आहे. आता मी तुम्हाला दाखवतोय त्या प्रकरणात काय घडलंय. स्पेशल इकॉनॉमिकल झोन, विशेष जो आपला आर्थिक SEZ आहे, त्या SEZचं उल्लंघन झाल्याचा ठपका जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयात पाठवलेल्या अहवालात ठेवला आहे. तुम्ही आता ती मंत्रालयात पाठवलेल्या अहवालाची प्रतच बघत आहात, ज्या प्रतीवर तुम्हाला स्पष्टपणे जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र पहिल्यांदा दिसतंय, ज्या विषयामध्ये उल्लेख केला आहे, तुम्ही ते वाचाल देखील. माननीय राज्यपाल यांनी आदेशित केल्यानुसार अनिल परब परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी मौजे मुरुड तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे साई रिसॉर्ट अनेक्सचे बांधकाम करताना नियमाचे उल्लंघन तसेच शासनाची फसवणूक करून बेकायदेशीररित्या बांधकाम केल्याप्रकरणी प्रभारी लोकायुक्त यांनी सुरू केलेल्या चौकशीबाबत, म्हणजे 17/8/21 हा अहवाल दिलेला आहे. आणि त्या अहवालात काय लिहिलंय, आता दुसऱ्या फोटोमध्ये तुम्ही बघता आहात, त्यात स्पष्ट लिहिलं आहे की 12/10/17 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे की मौजे मुरुड तालुका दापोली येथे 446 ही जागा CRZ नकाशानुसार CRZ 3 मध्ये समाविष्ट असून ती 200 मीटर अंतराच्या आत आहेत. त्यामुळे सदर जागेवर कोणत्याही स्वरूपाचा विकास अनुज्ञेय नाही. इतक्या स्पष्टपणे जिल्हाधिकारी CRZच्या नियमाचं उल्लंघन झाल्याचं सांगतायत. आता यावर न्यायालयात जेव्हा हे प्रकरण दाखल होईल तेव्हा राज्य सरकारला देखील यात शपथपत्र दाखल करावं लागेल. कदाचित झालंही असेल, आणि झालं असेल तर त्यात काय उल्लेख आहे हे देखील पाहणं आवश्यक आहे. म्हणजे अनिल परब यांनी नियमाचा भंग केला आहे हे जिल्हाधिकारी सरकारला कळवतायत, प्रशासनाला कळवतायत. सरकारने आपलं एक शपथपत्र दाखल केलेलं आहे, ते काय आहे हे देखील आपल्या लवकरच लक्षात येईल. म्हणजे जसं आता चौकशी यंत्रणा आणि न्यायालय याच्या आधारावर संजय राऊत अवलंबून आहे, त्यांचं भवितव्य अवलंबून आहे, तसंच आता प्रशासनाच्या अहवालावर आणि न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रावर न्यायालय काय निर्णय घेतं यावर देखील अनिल परब यांचं भवितव्य अवलंबून आहे. आता लवकरच सर्वोच्च न्यायालयामध्ये अनिल देशमुखांना दिलासा मिळणार की अनिल देशमुखांना परत एकदा ED आणि CBIच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागणार हे देखील स्पष्ट होणार आहे. पुरावे सगळेच्या सगळे अनिल देशमुखांच्या विरोधात जात आहेत आणि इकडे CBI आणि ED दोघंही त्यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्याच्या मागे आहेत. आता या प्रकरणातली सगळ्याच प्रकरणातली सत्य आता हळूहळू उलगडू लागलेली आहेत. ही उलगडणार की पुन्हा माझा तो प्रश्न, राजकीय तडजोडीपोटी या सगळ्या प्रकरणांना बंदिस्त केलं जाणार हे आगामी काळच सांगणार आहे. पण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्याला वाट तर पाहावी लागणार आहेच. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.